नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर दीपक शिंदे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत UPL कंपनीच्या आयरिस या सोयाबीन पिकात वापरण्यात येणाऱ्या तणनाशकाविषयी। तर या तणनाशकामध्ये दोन घटक आहेत। पहिला जो घटक आहे तो आहे सोडियम ॲसिफ्लोरोफेन 16.5%, दुसरा घटक आहे क्लोडिनोप्रोपिगेल 8%। दोन घटक असल्यामुळे या तणनाशकामुळे रुंद पानांची तणे जसे की गाजर गवत, दुधी, त्याचबरोबरीनं अरुंद पानांची तणे जसे की शिंपी, नागली गवत यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण होतं। याचा वापर आपल्याला पेरणीनंतर 18 ते 25 दिवसांनी जेव्हा तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असेल त्यावेळेस करणं गरजेचं असतं। जर जमीन मुरमाड असेल तर लवकर आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे 18व्या 19व्या दिवशी। जर काळी कसदार असेल तर तो 24व्या 25व्या दिवशी 2 ते 4 पानांची तणांची अवस्था येत असते। याचं वापराचं प्रमाण आहे 400 मिली प्रति एकर, त्यासाठी 200 लिटर पाणी वापरावे। फवारणीसाठी नॅपसॅक स्प्रेअर वापरायचा आहे आणि फ्लॅट फॅन नोझलचा वापर करणं गरजेचं आहे। फवारणीनंतर 2 तासांनी जरी पाऊस पडला तरी आयरिसचे प्रभावी रिझल्ट आपल्याला भेटत असतात। याची पॅकिंग 200 मिली, 400 मिली, 1 लिटर याप्रमाणे मार्केटमध्ये उपलब्ध आहे। चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे। यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशकांची मिश्रण शक्यतो टाळावे। तणांची 2 ते 4 पानांची अवस्था चांगल्या रिझल्टसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। धन्यवाद।